सर्वांना नमस्कार. 6 वर्षानंतर प्रत्यक्ष नमस्कार. आणि डॉक्टर अपूर्वा प्रदीप जोशी ज्या मूळच्या सोलापूरच्या आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राला वाटतं की मी सोलापूरची आहे, त्या सोलापुरात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर तर्फे आपलं स्वागत आणि आपल्या सर्वांचं पण स्वागत. मुलाखत सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटं. इथे जमलेल्या 80% लोकांना मी 1 to 1 ओळखते आणि तुम्ही ओळखत असाल तर हा आपला घरचाच कार्यक्रम आहे आणि घरचाच संवाद आहे, तर तो कम्फर्ट आणि ती ईज आपल्यामध्ये नक्कीच आहे. आर्थिक घोटाळे आणि त्याचे विक्टीम तेही मला इथे दिसत आहेत. तर ऑडियन्समध्येच बरीचशी जी लोक आहेत त्या खूप साऱ्या गोष्टी स्वतःशी रिलेट करू शकतील. आणि अशा पद्धतीने आता आपण सुरुवात करण्यापूर्वी मी थोडंसं तो एक कम्फर्ट झोन यावा म्हणून बोलले. डॉक्टर अपूर्वा प्रदीप जोशी, तुम्ही सोलापूरच्या आणि फॉरेन्सिक ऑडिटर अशी आपली ओळख करून दिली. खूप साऱ्या आपल्या अचीवमेंट सांगितल्या गेल्या. मुळात आपण आपल्या नावापुढे जे डॉक्टर लागलेलं आहे ते डॉक्टर नेमकं काय आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. ऍक्च्युली माझं काम जवळजवळ डॉक्टर लागायच्या आधी माझं काम जवळजवळ 10-12 वर्ष या फील्डमध्ये झालेलं होतं. डॉक्टर लागायच्या आधी मला अमेरिकेतला सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर किंवा इंडिया फॉरेन्सिक जे भारतातलं अगदी पहिलं इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी फॉरेन्सिकवरचे किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंग किंवा अँटी करप्शन या विषयावरचे जे काही प्रोग्राम्स केलेले सर्टिफिकेशन प्रोग्राम्स तयार केलेले होते ते मी बऱ्याच कमी वयामध्ये माझ्या शिक्षणाच्या म्हणजे आर्टिकलशिपच्या वेळेला मी माझी ती सर्टिफिकेशन्स पूर्ण केली. मी वेगवेगळे शोध निबंध या काही उपक्रमांमध्ये मी सहभागी होते, जसा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा. मी पुढे बोलता बोलता तो एलॅबोरेट थोडा मोठा करून सांगेन. अशा काही शोध निबंधामध्ये मी सहभागी होते. तर या 10 वर्षाच्या कारकिर्दीनंतर मला युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिकेकडनं ऑनररी डॉक्टरेट मिळाली. सो फॉरेन्सिक अकाउंटिंग या क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दलची मला ही डॉक्टरेट मिळाली. ही बाब निश्चितच महाराष्ट्र आणि सोलापूरकरांसाठी अभिमानाची आहे की त्यांना साऊथ अमेरिकेतर्फे डॉक्टरेट मिळालेली आहे. आपलं मनापासून अभिनंदन. सामान्य लोकांना CA म्हणजेच फॉरेन्सिक ऑडिटर असं वाटतं, तर फॉरेन्सिक ऑडिटर ही संकल्पना मला वाटतं आपण समजावून सांगावी. म्हणजे आमच्या लेखी आता बरेच पोलिसांशी निगडीत लोक बसलेले आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर म्हणजे मला जेवढं समजलंय तेवढं मी थोडंसं सांगते आणि मग तुम्ही ते सगळ्यांना सांगा. म्हणजे एखादी डेड बॉडी मिळाल्यानंतर पोलीस इन्क्वेस्ट करतात आणि एक्सपर्ट पोस्टमॉर्टम करतात बॉडीचं. तसंच त्या घोटाळ्याच्या डॉक्युमेंट्सचं पोस्टमॉर्टम करणारे लोक हे फॉरेन्सिक ऑडिटर्स असतात. आणि बघून बघून जे काही आम्हाला समजतं तो आम्ही इन्क्वेस्ट केलेला असतो. राजपूत साहेब आणि आबासाहेब दोघंही माझ्याशी सहमत होतील. तर फॉरेन्सिक ऑडिटर ही संकल्पनाच कॉमन मॅनला माहिती नाही आहे. तो शब्द आजकाल कुठेतरी ऐकला जातोय, तर प्लीज आपण त्याच्याबद्दल काही सांगा. सो जसं तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की पोस्टमॉर्टम किंवा या गोष्टी लोकांना जास्त रिलेट होतात, कारण त्या माहिती आहेत. फॉरेन्सिक सायन्समधल्या या गोष्टी लोकांना कळतात आणि ते कळवण्याचं जे माध्यम होतं म्हणजे CID सिरियल होती. त्यातले मला आठवतं की मी एका कॉलेजच्या एका फंक्शनमध्ये गेलेली होते आणि मी मुलांना उलटं विचारलं की काय वाटतं तुम्हाला फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणल्यावर. तर एक मुलगी उठून मला म्हणाली ते डॉक्टर साळुंके करतात तेच तुम्ही करता ना. तर मग म्हणजे छान उत्तर होतं ते. पण अगदी तसंच आम्ही मनुष्याची चिरफाड न करता म्हणजे डेड बॉडीची चिरफाड न करता आम्ही अकाउंट्सची किंवा बॅलन्स शीटची चिरफाड करतो. तर आता हे नक्की काय असतं, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऑडिट अकाउंटिंग, त्यानंतर इन्व्हेस्टिगेटिव्ह अँगल आणि आता त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी नावाचा अँगल ॲड झाला आहे. ह्या 3 विषयांचा समन्वय जिथे होतो तिथे फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम असतं.
म्हणजे काय की 1940 साली अमेरिकेमध्ये मॉरिस पेल्युबेट नावाच्या एका फॉरेन्सिक अकाउंटंटने याच्यावरती विस्तृत लेखन केलेलं होतं. सो आपल्या आधी म्हणजे खरं सांगायचं तर आपल्याकडचा खरा फॉरेन्सिक अकाउंटंट हा चाणक्य आहे, कारण त्याने त्या काळामध्ये एम्बेझलमेंट म्हणजे चोरी काय पद्धतीने केली जाते याचे 40 मार्ग लिहून ठेवलेले होते, जे अजूनही तेवढे रिलेव्हंट आहेत. तर 1940 साली मॉरिस पेल्युबेट यांनी ही डेफिनेशन लिहिल्यानंतर आपल्याकडे 2003 साली चार्टर्ड अकाउंटंट आणि फॉरेन्सिक अकाउंटंट मयूर जोशी यांनी ती थोडी रिफाईन केली, कारण आताचे जे घोटाळे होत आहेत ते फक्त अकाउंटिंग म्हणजे हिशोब आणि हिशोबवहीतले घोटाळे आणि इन्व्हेस्टिगेशन याच्यावरती आधारित नसतात, ते टेक्नॉलॉजी वापरून केले जातात आणि आमच्यासारख्या फॉरेन्सिक अकाउंटंट्सना पण टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतो आणि घोटाळे शोधावे लागतात. अजून सोपं हे करून सांगते, म्हणजे काय की ज्या वेळेला एखादा गुन्हा घडतो, ज्या वेळेला एखाद्या कंपनीच्या मॅनेजमेंटला वाटतं की आपल्याकडे काहीतरी घोटाळा झालेला आहे, त्यावेळेला अशी लोक आम्हाला जनरली बोलावतात, आम्हाला पाचारण करतात. त्यावेळेला आम्हाला सर्वात पहिल्यांदा बघावं लागतं की यांना जो वाटतोय तो घोटाळा झालेला आहे का. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये आम्हाला जर लक्षात आलं की हो इथे घोटाळा झालेला आहे, त्याच्या पुढे आम्हाला मुळाशी जावं लागतं. म्हणजे याच्यामध्ये काय करावं लागतं, आम्हाला अकाउंटिंग किंवा ऑडिट काय पद्धतीने केलं गेलेलं आहे, आम्हाला खूप मागेही जावं लागतं. काही घोटाळ्यांमध्ये 7 वर्ष 10 वर्ष असं मागे जावं लागतं, अकाउंट्स पाहावे लागतात. आणि आमचा इन्व्हेस्टिगेटिव्ह अँगल घेऊन कोर्टामध्ये सादर होण्यासारखे पुरावे एव्हिडन्सेस म्हणून आम्हाला पुढे त्या रिपोर्टमध्ये द्यावे लागतात. आणि हा रिपोर्ट घेऊन जनरली लॉयर किंवा ती मॅनेजमेंट ही कोर्टामध्ये जाते आणि त्या घोटाळ्याच्या विरुद्ध आवाज उठवते. हे क्वांटिफिकेशन, एखाद्या घोटाळ्याचं क्वांटिफिकेशन, घोटाळ्यामध्ये कोण कोण सहभागी होतं, घोटाळा हा किती काळ चालला, ह्या सगळ्याचा एक स्टडी जो असतो तो फॉरेन्सिक अकाउंटंट स्वतःच्या कामामध्ये करतो. ओके. आता जसं स्त्रिया चॅलेंजिंग फील्डमध्ये जायला लागलेल्या आहेत, वेगवेगळी क्षेत्र एक्सप्लोर करतायत, तर तुम्हाला काय वाटलं की तुम्ही CA करत होतात तर ते करता करता यू कुड हॅव गेन्ड अ लॉट, पण ते सोडून फॉरेन्सिक ऑडिटर व्हावं आणि मग हे घोटाळे आपण बाहेर काढावेत असं का वाटलं? 2-3 कारणं आहेत त्याची. ज्या वेळेला मी माझी आर्टिकलशिप चालू केली, म्हणजे मी सोलापुरातनं माझं 12वी झालं आणि त्यावेळेला म्हणजे आमची सगळी डॉक्टर बॅकग्राऊंड असलेली फॅमिली. माझे वडील डॉक्टर प्रदीप जोशी जे इथे आहेत आता, ते फिजिशियन आहेत. माझी आई कैलासवासी डॉक्टर दर्शना जोशी त्या गायनेकोलॉजिस्ट होत्या आणि इतर माझी बहीण डॉक्टर आहे, तिचे मिस्टर डॉक्टर आहेत. सो सगळे डॉक्टर फॅमिली होती आणि मला सारखं वाटत होतं आपण काहीतरी वेगळं करावं. मग 2003-4 साली त्यावेळेला एवढं इंटरनेटचंही प्रस्थ नव्हतं, त्यावेळेला करिअर काउन्सिलर्सचं प्रस्थ नव्हतं. सो माझ्या डोक्यामध्ये क्विकली आलं की कॉमर्स घेऊन आपण काहीतरी त्याच्यामध्ये करावं. MBA किंवा CA, म्हणजे आजही जसं तो समज प्रचलित आहे की कॉमर्समध्ये गेल्यानंतर चार्टर्ड अकाउंटन्सी हा सर्वात मोठा अभ्यासक्रम, तसं मलाही त्यावेळेला वाटलेलं होतं आणि मी CA करायला त्या वाटेला गेले. CAचं पहिलं वर्ष माझं सोलापुरात कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला 3.5 वर्षाची आर्टिकलशिप होती. मग त्यावेळेला मला असं वाटलं की पुण्यात गेल्यानंतर मला जास्त इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स घेता येईल म्हणून मी पुण्यात गेले. आणि ज्या वेळेला मी पुण्यात गेले त्यावेळेला आता CA फर्म्स तर माहिती नव्हत्या, तर मग काय करायचं, मग moneycontrol.com नावाची आमची सगळ्या CA करणाऱ्या, CA झालेल्या लोकांची अगदी आवडती वेबसाईट आहे, त्याच्यावरती मी CA लोकांची नावं थोडीशी शोधत होते आणि एका आर्टिकलमध्ये मी इन्व्हेंटरी फ्रॉड असा शब्द ऐकला आणि मी विचार करत होते काहीतरी वेगळं दिसतंय, म्हणजे हे जे आर्टिकल लिहिलं आहे या मयूर जोशींनी लिहिलेलं आहे हे काहीतरी वेगळं दिसतंय. आणि त्यांचा माग काढत मी त्यांच्या नवी पेठेतल्या ऑफिसमध्ये पोहोचले. फॉर्च्युनेटली त्यांच्याकडे आर्टिकलशिपसाठी वेकन्सी होती, त्यांनी मला विचारलं आणि त्यावेळेचं डिसिजन मेकिंग एवढं क्विक होतं की माझे आईवडील जेवत होते आय थिंक त्यांच्या क्लिनिकमध्ये आणि मी त्यांना फोन करून विचारलं की हे म्हणतात फॉरेन्सिक अकाउंटिंग काहीतरी आहे, मी ट्राय करू काय. तर माझे वडील म्हणले मी फॉरेन्सिक सायन्स ऐकलेलं आहे, ते असं असतं, तुला जर फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर तू नक्की कर. सो फॅमिली सपोर्ट खूप मॅटर करतो, त्यावेळेला तो मला मिळाला आणि मी लगेच दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या ऑफिसमध्ये रुजू झाले. पण मग ह्या निष्कर्षापर्यंत मी कशी आले की मला हेच करायचं आहे. तर त्यावेळेला आर्टिकलशिप करता करता मला काही असं
टॅक्स किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरणं किंवा नॉर्मल ऑडिट्स करणं अशी कामं मला माझे सर द्यायचे नाहीत. माझे सर मला खूप वेगवेगळी कामं द्यायचे. सो माझी पहिली असाइनमेंट 8 दिवसात जॉईन झाल्याच्या ह्याच्यात पहिली असाइनमेंट अशी होती की मला बँगलोरला पाठवलं गेलं. मला सांगितलं गेलं की इथे एक खूप मोठा असा बिझनेस आहे की जो माल हा दुकानदारांना विकतो, आपल्यासारख्या कस्टमर्सना विकत नाही, की आपण जाऊन काही ते बिस्किटाचा पुडा घेतलाय किंवा काही घेतलाय अशा लोकांना विकत नाही. सो होलसेल बिझनेसमधला एक तिथे खूप मोठी चेन होती. तिथे मला फ्रॉड शोधायचा होता. आणि मला असं झालं की सर असं कसं म्हणतात नाही, 18 वर्षाची मुलगी आहे, मला अजून बॅलन्स शीट कळत नाही आणि मला असं कसं तिकडे पाठवलं. पण मग 7-8 दिवस तिथल्या लोकांशी बोलून तिथली अकाउंट्स चेक करून मला लक्षात आलं की इथे काही फ्रॉड आपल्याला दिसत नाही आहे, म्हणजे इथे बहुतेक फ्रॉड नाही आहे. मला सरांनी फक्त पुण्याला याच्या आदल्या दिवशी एक हिंट दिली की तू त्यांचा वेअरहाऊस जाऊन चेक केलेलं नाही आहे. सो वेअरहाऊस चेकिंग किंवा वेअरहाऊस ऑडिट हा महत्त्वाचा आस्पेक्ट आहे, तू तिथे जा. मी गेले. वेअरहाऊसचा जो तो वेअरहाऊस होता तो कन्नडमध्ये माझ्याशी बोलत होता. मला तर काही कन्नडचा गंधही नव्हता. मी त्याला एवढंच सांगितलं की मी CA फर्ममधनं आलेली आहे आणि मला इथे वेअरहाऊस ऑडिट करायचं आहे. खरं सांगायचं तर कुठल्याही वेअरहाऊसमध्ये काम करणाऱ्या माणसाला ऑडिट हे हा इतका नेहमीचा शब्द आहे की त्याने इरिटेट व्हायची गरजच नव्हती. मला एवढंच लक्षात आलं की तो कन्नडमध्ये काहीतरी मला बोलतोय, ओरडतोय आणि तो इरिटेट झाला आहे. सो मला एवढंच तिथे लक्षात आलं की इथे काहीतरी नक्की गडबड आहे, कारण हा माणूस मला आत जाऊ देत नाही आहे. पण तो बाकीच्या लोकांना जमा करेपर्यंत माझ्यासमोर तिथे एक मेझानाईन फ्लोअर होता, तिथे TVचे बॉक्सेस वेगवेगळे स्टॅक केलेले होते आणि माझ्यासमोर शिडी होती. म्हणजे याला ज्याला बोलवायचं त्याला बोलवू देत, मला त्या शिडीवरनं चढून मला काउंटिंग तरी चालू करू देत. काउंटिंग करत असताना एक खूप मोठा TVचा बॉक्स माझ्या पेनाच्या धक्क्याने हल्ला आणि मला 2 मिनटं असं झालं की हा इतका जड बॉक्स आहे, हा असा कसा हल्ला. म्हणून मी उघडायचा प्रयत्न केला पेनाच्या निफने. उघडून बघितला तर त्याच्यामध्ये सगळे कार्डबोर्ड्स भरलेले होते. सो मला तिथे पहिला प्रत्यय आला फ्रॉडचा, फेक इन्व्हेंटरी. हळूहळू सगळे बॉक्स त्या मेझानाईन फ्लोअरवरचे काढल्यावर लक्षात आलं की तिथे फेक TV दाखवले गेलेले आहेत. ह्याचा पुढे उपयोग कसा होतो, फेक इन्व्हेंटरीचा पुढे उपयोग कसा होतो, कारण तुमच्या बॅलन्स शीट जे असतं जिथे असेट्स आणि लायबिलिटीज दाखवले जातात तिथे खोटी इन्व्हेंटरी दाखवली जाते. खोटी इन्व्हेंटरी ज्या वेळेला CA सर्टिफाय करतात, म्हणजे न माहीत असून खोटी इन्व्हेंटरी ज्या वेळेला सर्टिफाय होते त्याच्या बेसिसवरती या अशा मोठ्या कंपन्यांना मोठमोठी लोन्स मिळतात आणि पुढे ही लोन्स बुडवली जातात. म्हणजे जनरल पब्लिकचा मनी हा अशा चेन पद्धतीने बुडवला जातो. ही माझी पहिली असाइनमेंट होती. सो मला लक्षात आलं की आपल्याला हे आवडतंय, आपल्याला हे कळतंय. माझी दुसरी असाइनमेंट खूप युनिक होती. कुठल्याही CA करत असलेल्या स्टुडंटला ऑडिट, टॅक्स रिटर्न्स, लॉचा काही पार्ट हा अभ्यासक्रमामध्ये येतो. पण आमचे सर, मी म्हणलं तसं की मुलगा मुलगी याच्यातला काही भेद करणारे नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या हातामध्ये एक रिसर्चचं काम दिलं आणि इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचं एक रिसर्च आर्म आहे. त्यांनी आमच्या संस्थेला, कारण आमची संस्था ही भारतातली पहिली संस्था आहे की जी अशा प्रकारची सर्टिफिकेशन फॉरेन्सिकमधली प्रोव्हाइड करते, त्यावेळेला असं काम दिलं की हेच होतं की घोटाळ्यांचे प्रकार काय असतात. मग आता हा खूप ब्रॉड लेवलवरती, खूप मोठ्या लेवलवरती दिला गेलेला विषय होता. तर तो मी कसा ब्रेक केला की भारतामध्ये कुठली कुठली क्षेत्र आहेत, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे फ्रॉड होतात, याचा एक आम्ही फ्रॉड मॅट्रिक्स मांडला. पण या सगळ्या एकूण एक्झरसाईजला आम्हाला जवळजवळ 8-9 महिने लागले, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या CAची ओपिनियन गोळा केली. आम्ही त्यावेळेला लिस्टेड कंपन्या ज्या BSc NSc वरती लिस्टेड कंपन्या होत्या 6,000, त्या कंपन्यांची बॅलन्स शीट लिटरली स्टडी केली आणि आम्ही एका निष्कर्षाप्रती आलो की जवळजवळ 1200हून अधिक कंपन्या या बॅलन्स शीट फ्रॉड करतायत. आणि ही बोल्ड गोष्ट ज्या वेळेला आम्ही मांडली त्यावेळेला मीडियामध्ये बराच UN क्राय झाला. मीडियाने बरीच ही गोष्ट उचलून धरली. चार्टर्ड अकाउंटंट्सनी तर ICAI ARF जी बॉडी आहे त्यांनी तर आमच्याबरोबरचा संबंधच सोडला, कारण तिथे त्यांचं नाव आलेलं होतं. सो मला एक लक्षात आलं की ह्या विषयाला ऑडियन्स खूप आहे. आणि हा ज्या वेळेला आम्ही हे मांडला, म्हणजे हा निष्कर्ष मांडला, त्याच्या 3 महिन्यात सत्यमचा घोटाळा बाहेर आला. म्हणजे तो बॅलन्स शीट फ्रॉड जो होता, जो मी पुढे सांगेन, तो बाहेर आला. म्हणजे एक मला लक्षात येत होतं की आम्ही अगदी ऑन द राईट ट्रॅक आहोत. आणि एवढंच नाही,
म्हणजे ही एन्डॉर्समेंट तर आमच्या कामाला मिळाली, पण माझे जे सर आहेत मयूर जोशी, त्यांना CBCIDने मल्टीडिसिप्लिनरी इन्व्हेस्टिगेशन टीम फॉर्म केली सत्यमचा घोटाळा इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी. त्याच्यात त्यांना नियुक्त केलं. आणि मी माझे आर्टिकलशिप करताना मी सरांना नेहमी सगळ्या नॅशनल TV वरती पाहायचे. त्यावेळेला मला कळत गेलं की किती नॅशनली इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे हा, की लोकांना घोटाळे होतात हे माहिती आहे, पण लोकांना घोटाळे कोण शोधतं आणि कसं शोधतं हे माहितीच नाही आहे. आणि ज्या वेळेला सत्यमचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं त्यावेळेला CBIचे तेव्हाचे DIG लक्ष्मीनारायण यांनी पब्लिकमध्ये येऊन सांगितलं की एका फॉरेन्सिक अकाउंटंटच्या इतक्या मोठ्या कॉन्ट्रीब्युशनने CBI हा घोटाळा चांगल्या पद्धतीने उकलू शकली. तर हे सगळे मोमेंट्स, हे सगळे गोष्टी माझ्या समोर घडत होत्या, त्याच्यामुळे मला याचा इम्पॉर्टन्स कळत होता. म्हणून तेव्हा मी चूज केलं की हेच आपलं क्षेत्र. याच्यामध्ये तेव्हाही मला लक्षात आलं की अगदी हार्डली 5-6 हजार फॉरेन्सिक अकाउंटंट भारतात त्यावेळेला होते. त्यात महिला फॉरेन्सिक अकाउंटंटची संख्या अगदी नगण्य होती, म्हणजे अगदी 10%. एवढ्या मोठ्या बिलियन्स ऑफ पॉप्युलेशन असलेल्या भारतामध्ये 10% फॉरेन्सिक अकाउंटंट महिला म्हणजे हजाराच्या आत होत्या जवळजवळ. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे क्षेत्र खूप बडिंग आहे. हे क्षेत्र असं आहे की मला समजा भारताच्या बाहेर जायची इच्छा असेल तर मला बाहेरही फॉरेन्सिक अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करता येईल, म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. ग्रेट. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीतलं असलेलं डॉक्टर हे टायटल पण शाबूत ठेवलं, चीरफाडीचं स्किल पण शाबूत ठेवलं, फक्त वेगळ्या मार्ग वेगळे. व्हेरी गुड. सो आता तुम्हाला वाईट वाटायचं कारण नाही. लेगेसी इज गोइंग ऑन. आपण आता बघतो की जागतिक महासत्ता होण्याचे जे निकष आहेत, नॉर्म्स आहेत किंवा मानदंड आहेत ते बदलले. म्हणजे World War II नंतर मसल पॉवर वगैरे ही रिप्लेस होऊन मनी पॉवर आणि ज्याचे फायनान्सेस किंवा जिथली आर्थिक सुबत्ता किंवा द कंट्री हू कॅन रूल द वर्ल्ड बाय मीन्स ऑफ फायनान्सेस इज गोइंग टू बी महासत्ता, हे होतंय. मग अशा वेळेला भारतासारख्या देशात जे मोठे मोठे आर्थिक घोटाळे 92 पासून आपण ऐकतोय, म्हणजे हर्षद मेहता, केतन पारेख आणि मग ती सुरूच आहे. तर हे आर्थिक घोटाळे जे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देतात त्याची उकल किती क्लिष्ट आहे आणि त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? मी म्हणेन उकल नक्कीच खूप क्लिष्ट आहे. कारण आता असं होतं की फ्रॉडिस्टर्स जे आहेत किंवा जे क्रिमिनल माइंडसेट असलेली लोक आहेत ती आपल्यापेक्षा किंवा फॉरेन्सिक अकाउंटंट्सपेक्षा 10 पावलं पुढे असतात. कारण ती घोटाळे करून शेवटी ते घोटाळे आमच्याकडे येतात आणि आम्हाला ह्याच्यातलं चॅलेंज जे असतं की नवी टेक्नॉलॉजी आम्हालाही शिकावी लागते. प्रत्येक घोटाळ्याच्या केसमध्ये ही टेक्नॉलॉजी शिकून मग त्याच्यात फ्रॉडिस्टरचं डोकं कसं चाललं असेल ह्याचा पूर्ण अभ्यास करून, किंवा मी म्हणेन की चॅलेंजेस खूप येतात. पण एखाद्या आता मी समजा इन्व्हेंटरी फ्रॉड शोधते किंवा मी एखादा बँकिंग फ्रॉड शोधते तर मला प्रोसेस कळली पाहिजे. फॉरेन्सिक अकाउंटंटसाठी काय महत्त्वाचं असतं की प्रोसेस समजणं, की एखादी अकाउंटिंग एंट्री कशी केली गेलेली आहे ती हे सॉफ्टवेअर जर वापरून केले गेलेली आहे किंवा हे सॉफ्टवेअर वापरून जर गुन्हा घडलेला आहे आर्थिक गुन्हा, तर ह्याच्यामध्ये असे काय लूप होल्स आहेत की 2 वेगवेगळ्या एंट्र्या झाल्यात, एक लपवली गेली, एक पब्लिकच्या समोर आलेली आहे. जे सत्यममध्ये टिपिकली झालं की 2 वेगवेगळ्या प्रकारची अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरली गेलेली होती. पोलिसांकडे जेव्हा इन्व्हॉइसेसच्या प्रिंटआउट झाल्या त्यावेळेला सॉफ्टवेअरमधली दिसणारी इन्व्हॉइस आणि हातात आलेली प्रिंटआउट ही सेमच होती, कारण ती त्या सॉफ्टवेअरमधनं आलेली होती. पण ज्या वेळेला मयूर जोशींनी याचा छडा लावला की दुसरंही एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरलं गेलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये 2 अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधली इन्व्हॉइसेस कम्पेअर केल्यावरती एकीकडे S लिहिलेला होता, एकीकडे H लिहिलेला होता. S म्हणजे शो होतं, H म्हणजे हाईड होतं आणि हे कुणालाही कळत नव्हतं. ते अत्यंत छोट्या लिपीमध्ये बाजूला लिहिलेलं होतं आणि तेव्हा कळलेलं होतं की खोटी इन्व्हॉइसेस, खोटं इन्कम जे बुक केलेलं गेलेलं होतं, खोट्या एफड्या दाखवल्या गेलेल्या होत्या, त्या शोमध्ये Sमध्ये
होत्या आणि खरं जे काय होतं बँकेमधला झिरो बॅलन्स किंवा बँकेमध्ये कस्टमर्सकडनं काही आलेलंच नाही, खोटे कस्टमर दाखवलेले होते, ते सगळं एचमध्ये म्हणजे एचवाल्या सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे हाईडमध्ये होतं. सो हे कळायला ती प्रोसिजर किंवा हा माणूस अकाउंटंट होता पण त्याने काही दिवसामध्ये ती सॉफ्टवेअर समजून घेऊन त्याच्यामध्ये 2 इनव्हॉइसेसमध्ये काय फरक होऊ शकतो याचा अगदी बारकाईने अभ्यास केला. कारण कुठल्याही फॉरेन्सिकच्या केसला किंवा इन्व्हेस्टिगेशनला दिशा नसते, ती दिशा आम्हाला बनवावी लागते. सो अशा प्रकारचे खूप चॅलेंजेस असतात की प्रत्येक हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉटेलमध्ये खूप मोठा फ्रॉड झालेला आहे हॉटेलच्या चेनमध्ये, तर हे हॉस्पिटॅलिटीजचे सॉफ्टवेअर तर आणखीन वेगळी असतात. मग त्याच्यामधनं आपण कसा डेटा घ्यायचा ह्याचा अभ्यास पहिले 10-15 दिवस तिथे जाऊन करावा लागतो आणि त्यानंतर खरा तपास सुरू होतो. सो अजून एक याच्यामध्ये मला ॲड करायला आवडेल. माझ्या आर्टिकलशिपच्या वेळेला मला माझे सर नेहमी एक गोष्ट सांगायचे की पारंपरिक घोटाळे कधी मरत नाहीत. पारंपरिक घोटाळे हे फक्त वेगळं स्वरूप धारण करून तुमच्यासमोर येतात. तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की हे स्वरूप कुठलं आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे असं आहे की तुम्ही सगळ्यांनी एक टर्म ऐकली असेल इंग्लिशमधली, इन्सायडर ट्रेडिंग. इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे काय असतं की मी कंपनीच्या बोर्डावर आहे, मला कंपनीची गोपनीय माहिती जी उद्या स्टॉक मार्केटला किंवा परवा स्टॉक मार्केटला कळणार आहे ती माझ्याकडे आहे आणि मला माहिती आहे की या माहितीवरती शेअर खालीवर होणार आहे. ही माहिती वापरून मी कुणाला तरी या माहितीचा ॲक्सेस देऊन त्या व्यक्तीने माझ्या बिहाफवरती शेअर घेणे आणि त्या पद्धतीने विकणे, हा जो घोटाळा असतो याला इन्सायडर ट्रेडिंग म्हणतात. सो हर्षद मेहता, केतन पारेख यांच्या वेळेला इन्सायडर ट्रेडिंग होतं का? होतं. आता ते वेगळ्या पद्धतीने होतं कारण आता व्हॉट्सॲप हॅक होते, कारण व्हॉट्सॲपवरती पण आपली खूप महत्त्वाची माहिती असते. सो व्हॉट्सॲप हॅक होतात, ईमेल हॅक होतात. कधीकधी मी अगदी कॉमन मिस्टेक पाहिली की कधीकधी एम्प्लॉई आपला ईमेल आय डीचा पासवर्ड किंवा आपलं लॉग इन कुणाला तरी तिथे लिहून देऊन जातात. अगदी तुम्ही हातात त्यांचा म्हणजे प्लॅटर देतात क्रिमिनल लोकांच्या. तर त्याच्यामुळे तुमची कुठली तरी गोपनीय माहिती कुणाला तरी कळते आणि तो त्याच्यावरती इन्सायडर ट्रेडिंग करून पैसे कमवतो. सो इन्सायडर ट्रेडिंग हे त्यावेळेला होत होतं का? केतन पारेख, हर्षद मेहताच्या वेळेला होत होतं, पण त्यावेळेला टेक्नॉलॉजी नव्हती. आता टेक्नॉलॉजी आहे, आता ईमेल्स हॅक होत आहेत, आता व्हॉट्सॲप हॅक होत आहेत, आता टेलिग्रामवरती वेगवेगळे चॅनल्स बनवले जात आहेत ज्याच्यामध्ये ही माहिती सगळी सर्क्युलेट होते. ही माहिती काही काळाने गायब होते, त्याच्यावरची ट्रेस राहू नये म्हणून, पण तो ट्रेस राहतो. सो अशा पद्धतीने अशी ही चॅलेंजेस आहेत व्हॉट्सॲप किंवा मोबाईल फॉरेन्सिक करणं किंवा कॉम्प्युटर फॉरेन्सिक करणं, डेटा रिकवर करणं, पाठवलेली ईमेल्स जी डिलीट केलेली आहेत ती रिकवर करणं, ती वाचणं आणि त्याचा गाभा काय आहे, त्याच्यामध्ये कुणी कुणाला काही इंडिकेटिव्ह लिहिलेलं आहे का की मला इथे भेट तिथे भेट, हे देतो ते देतो, फेवर्सबद्दल कुणी काही लिहिलेलं आहे का, हे सगळं वाचणं हे एक प्रकारचं चॅलेंजच आहे. त्यामुळे कधी कधी फॉरेन्सिकच्या काही केसेस 6 ते 18 महिन्याचाही वेळ घेतात. ओके. आणि मला असं वाटतं की कदाचित मी तुमची मुलाखत घेते म्हणून तुम्ही अजून एक चॅलेंज सांगत नसाल. इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीशी होणारा तुमचा संवाद आणि प्रत्येक वेळेलाच त्या पुढच्या आयोला किंवा टीमला याचं ज्ञान असेल असं नाही, तर तुम्ही बोलताय ते चायनीज आणि ते बोलताय ते हिब्रू, असं खूपदा गोंधळ होत असणार आहे. तर तेही एक खूप मोठं चॅलेंज असणार आहे. आय कॅन अंडरस्टँड, कारण ही पूर्णतः वेगळी विंग आणि वेगळा अॅक्युमेन आहे आणि आम्ही जे तपास करतो किंवा पारंपरिक आमचे जे तपास आहेत ते पूर्ण वेगळ्या पद्धतीने जाणार आहे. तर आमच्याशी जुळवून घेऊन तुम्ही काय शोधलंय हे आम्हाला समजावून सांगणं पण तुमच्यासाठी एक खूप मोठं टास्क असणार आहे, याची मला जाणीव आहे. ओके. तुम्ही आता तुमच्या रिस्क प्रो कंपनीबद्दल सांगितलं आणि थोडक्यात एक तुम्ही स्वतः केलेली एखादी चॅलेंजिंग केस तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का? 1-2 केसेस मी पटकन सांगेन. एक इंटरनॅशनल आहे आणि एक भारतातच केली गेलेली केस आहे. इंटरनॅशनल केसमध्ये टिपिकली ज्यावेळेला मी दुबईमध्ये हॉस्पिटॅलिटी रिलेटेड फ्रॉड शोधायला लागते, कारण हॉस्पिटॅलिटी सेक्टर, टुरिझम सेक्टर दुबई किंवा UAE या भागामध्ये जास्त असल्यामुळे त्यांच्याकडे होणारे जे फ्रॉड्स असतात ते हॉटेल चेन्समध्ये होणारे फ्रॉड असतात. तर त्याचं झालं असं की मी 10 वर्षापूर्वी ही केस केली होती, पण ही मला अजूनही का आठवते कारण ती जर केस त्यातनं म्हणजे मी प्रसंगावधान बाळगलं नसतं तर कदाचित मी दुबईतनं कायमची डिपोर्ट झाले असते आणि बऱ्याच वेगळ्या कॉन्सिक्वेन्सेसना मला सामोरं जावं लागलं असतं. तर मला विलेपार्लेमध्ये एका बाईंनी कॉन्टॅक्ट केला आणि मला येऊन भेटायला सांगितलं. भेटल्यानंतर
हां. भेटल्यानंतर मला बाईंनी सांगितलं की त्यांची एक मोठी जागा आहे दुबईमध्ये आणि दुबई मॉलच्या शेजारीच आहे. त्यांनी एका हॉटेल ब्रँडला त्या जागेमध्ये आणलेलं आहे. 26 मजली इमारत आहे या बाईंची स्वतःची आणि त्यांच्यामध्ये आणि हॉटेल कंपनीमध्ये करार आहे. पण त्यांना असं वाटतंय की त्यांना हॉटेल कंपनी फसवतीये, त्यांना पैसे कमी देती आहे. सो ह्याला आम्ही रेव्हेन्यू लिकेज म्हणतोय की जिथे तुम्हाला असं वाटतं की फ्रॉड घडतोय म्हणून मला पैसे कमी मिळत आहेत, त्यावेळेला आम्ही हे रेव्हेन्यू लिकेज शोधतो. तर त्यावेळेला या बाईंना ही पडताळणी करून घ्यायची होती की हॉटेल कंपनी हे कुठे कुठे पैसे खातीये आणि माझ्याकडे किती पैसे कमी येत आहेत नक्की. आणि ही केस होती अमेरिकेची हॉटेल कंपनी, बाई बसल्यात दुबईमध्ये आणि ही केस गेली होती पॅरिस ज्युरिस्डिक्शनमध्ये, पॅरिसमध्ये, आणि त्यांनी फॉरेन्सिक अकाउंटंट निवडला होता इंडियातला. सो तिथे मला पहिल्यांदा शंकेची पाल चुकलेली होती. पण फक्त असं होतं की मी अजून यंग होते, मी 24 वर्षाची आणि मला दुबईला जायची, काहीतरी इंटरनॅशनल फ्रॉड शोधायची संधी मिळणार होती. त्यामुळे काही गोष्टी मी बिंग अ फॉरेन्सिक अकाउंटंट मी इग्नोर केलेल्या होत्या. सो मी त्या बाईंचा थोडा ड्यू डिलिजन्स करायचा प्रयत्न करत होते. पण नाव इंडियन असून, स्वतः इंडियन असून त्यांचं गुगल इंडियामध्ये किंवा इतर सर्च इंजिन्समध्ये काहीच येत नव्हतं. ती मला खरं सांगायची तर ती दुसरी वॉर्निंग साईन होती. ते सगळं असूनही मी शेवटी करार साईन केला होता, NDA साईन केलेलं होतं काही काळापुरतं. त्याच्यामुळे मी दुबईमध्ये गेले. दुबईमध्ये गेल्यानंतर मला तर सांगण्यात आलं की इथला CFO म्हणजे चीफ फायनान्स ऑफिसर आहे आणि तो आता दिवाळीसाठी इंडियामध्ये चाललेला आहे, तर तू त्याचा लॅपटॉप गुपचूप घे आणि त्याने त्या लॅपटॉपमध्ये काय केलेलं आहे ते बघ. मी कदाचित हे केलंही असतं नाईवली, कारण मला जर एथिक्स किंवा एटिकेट्स कळत नसते तर मी हे कदाचित केलं असतं. मला वाटलं असं काय गैर आहे, तो माणूस उलट जातोय, चांगलं आहे ना, मला ॲक्सेस मिळतोय, मी बघते तरी त्याने काय केलेलं आहे आणि तो हॉटेलच्या साईडनी आहे का या बाईंच्या साईडनी आहे. पण त्यावेळेला मला असं वाटलं की आपण इथे थांबावं, कारण हे अनएथिकल आहे. मला त्या माणसाची परमिशन घ्यावी लागेल, त्याचा लॅपटॉप आधी स्टडी करण्याच्या आधी मला या माणसाची परमिशन घ्यावी लागेल. आणि ह्या बाई मला असं का सांगतायत की हळूच घे, चोरून घे, आणि तो आल्यानंतर यायच्या आधी तो त्याच्या केबिनमध्ये गेला पाहिजे. सो मला एवढंच कळलं की ते अनएथिकल आहे. आणि मग मी बाईंना एक ऑथॉरिटी लेटर मागायला सुरुवात केली. मी म्हटलं तुम्ही मला दुबईच्या सॉईलवरती आणलेलं आहे, तुम्ही मला ऑथॉरिटी लेटर द्या की मी इथे येऊन काम करू शकते. हे तुम्ही हे दिलं की मग मी त्याचा लॅपटॉप ताब्यात घेईन. आणि कामच हे इलिगल होतं म्हटल्यानंतर बाई ऑथॉरिटी लेटर द्यायला काही तयार झाल्या नाहीत. नंतर असं झालं की त्यांना लक्षात आलं की आम्ही काही हे काम अशा अनएथिकली किंवा अशा पद्धतीने करणार नाही. मग आम्ही बाकी सॉफ्टवेअर जाणून घेऊन एक एक फ्रॉड शोधायला लागलो की काय कुठं चुकतंय, काय चुकतंय. तेव्हा लक्षात आलं की हॉटेल कंपनीचं तर काही चुकलेलं नव्हतं, ज्यांनी आम्हाला तिथे अपॉइंट केलेलं होतं त्यांचं मात्र बरंच चुकलेलं होतं. तेव्हा ते तिथून भारतामध्ये येणं हे टास्क होतं, कारण आम्हाला ती 10 दिवसाची केस जवळजवळ 40 दिवसावर गेलेली होती. ती बाई सोडायला तयार नव्हती. फक्त एवढंच होतं, पासपोर्ट आमच्या हातात होते म्हणून तिथे आम्ही रिपोर्ट ठेवून परत आलो. यातनं माझं लर्निंग काय होतं की मी जर पैशाच्या मोहाला बळी पडून किंवा अनएथिकल असं काही केलं असतं की ती सांगते म्हणून कुणाचाही लॅपटॉप घ्यायचा आहे, कुणाच्याही लॅपटॉपवरती फॉरेन्सिक ॲक्शन परफॉर्म करायची आहे, तर मी कायमची दुबईतनंही डिपोर्ट झाले असते. एवढंच नाही तर कदाचित तिथे येऊन तिथे विजाचा बिझनेस विजा हा प्रकार नव्हता, तिथे व्हिजिटर विजावरती येऊन मी हे सगळं करते म्हटल्यानंतर कदाचित जेलची हवाई खावी लागली असती. पण प्रसंगावधान हे असं होतं किंवा एक फायनान्शियल सिक्स सेन्स ज्याला आम्ही म्हणतो की क्लायंट असला तरी क्लायंटच्या कुठल्याही गोष्टी अनएथिकल या खपवून घ्यायच्या नाहीत, याचं प्रसंगावधान राखून आम्ही भारतामध्ये परत आलो आणि आम्ही वाचलो. सो मला लक्षात आलं की जेव्हा आपल्याला लोक अपॉइंट करतात तेव्हाही त्यांच्यावर ड्यू डिलिजन्स केला पाहिजे. सो हे माझं सर्वात मोठं लर्निंग होतं आणि मी खूप वाचले त्या केसमधनं. ही माझी एक इंटरनॅशनल केस होती. इथे अशा बऱ्याच चॅलेंजिंग केसेस केल्या. त्यातली एक छोटी केस अशी की आम्हाला एका खूप मोठ्या मुंबई स्थित डेटा सेंटर आहे, तर डेटा सेंटरने आम्हाला अपॉइंट केलेलं होतं. या डेटा सेंटरला खूप सारे वेंडर्स म्हणजे सर्व्हिस किंवा गुड्स पुरवणारी लोकं लागतात. 3000 वेंडर्स जवळजवळ भारतातनं या डेटा सेंटरकडे आहेत आणि त्यांच्यावरती हा ड्यू डिलिजन्स करायचा होता की कंपनीला जाणून घ्यायचं होतं की आम्ही चांगल्या वेंडर्स बरोबर असोसिएटेड आहोत ना, या वेंडर्समुळे उद्या आमच्यावर कुठली लिगल केस येणार नाही आहे ना. त्याच्यामुळे आम्ही काही वेंडर्सचा तिथे ड्यू डिलिजन्स करत होतो. ड्यू डिलिजन्स ही थोडक्यात सांगते, जसं फॉरेन्सिक ही पोस्टमार्टम ॲक्टिव्हिटी आहे तसा ड्यू डिलिजन्स हा प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे फ्रॉड होऊ नये त्याच्यासाठी केली जाणारी ही ॲक्टिव्हिटी आहे. वेंडर ड्यू डिलिजन्स करताना एक लक्षात आलेलं होतं की एक ड्रोन हा सगळ्यांना आता परिचित प्रकार असेल. ड्रोन बनवणारी एक महाराष्ट्रातली कंपनी होती.
त्यांनी काय केलेलं होतं की ड्रोन बनवणं आणि ते विकणं असं काही इलिगल तर नाही आहे ना, पण आम्हाला खूप सारी व्हायोलेशन्स म्हणजे काय काय पद्धतीने त्यांनी चुका केलेल्या होत्या आणि फ्रॉड केलेला होता हे लक्षात आला. त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे चायनावरनं काही पार्ट मागवणं हे इलिगल असतं. त्यांनी त्या पार्टची नावच वेगळी दाखवून ते पार्ट मागवलेले होते. इथं ते पार्ट आल्यानंतर ते असेंबल करून त्याचा ड्रोन बनवण्यात आलेला होता. आणि एक लक्षात आलं की भारतामध्ये एक हल्ला झालेला होता, तो ड्रोन वापरून झालेला होता आणि तिथे या कंपनीचे ड्रोन होते. सो अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी, आणि आम्ही ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी उघडकीस आणल्या त्यावेळेला कंपनीने लागलीच त्या वेंडरला बाजूला केलं, कारण त्यांना अशा प्रकारच्या कुठल्याही कंपनीला अशा प्रकारच्या वेंडर किंवा कुणाबरोबर असोसिएटेड होण्यामध्ये कुठलाही रस नसतो, कारण त्याच्यात खूप मोठी फायनान्शियल आणि लिगल रिस्क असते. त्यात अजून एक व्हायोलेशन असंही होतं की आपल्याला DGCA जी एव्हिएशन ऑथॉरिटी आहे त्याची परमिशन लागते. ड्रोन एका विशिष्ट हाईटवरती उडवण्यासाठी DGCAची परमिशन लागते. त्या कुठल्याही परमिशन न घेता हे ड्रोन विकलेलेही होते, त्या पद्धतीने बनवलेलेही होते की ते त्या हाईटवरती जाऊ शकतील आणि हे ड्रोन एका हल्ल्यामध्ये वापरले गेलेलेही होते. सो अशा प्रकारची बरीच फाइंडिंग्स असतात की जिथे आम्ही कंपन्यांना आणि मॅनेजमेंटला अलर्ट करू शकतो की तुम्ही चुकीच्या व्यक्तीबरोबर असोसिएट होत आहे. सो अशा बऱ्याच केसेस आहेत. मग अशा कंपन्यांची माहिती तुम्ही पोलिसांना देता? पोलीस ऑलरेडी या लोकांच्या मागावरती असतात, फक्त हे कंपन्यांना माहिती नसतं. तुम्ही आमचे खूप चांगले खबरी होऊ शकता. आता पुस्तकाकडे, तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग, ते तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग ते मी वाचलं. ऑफकोर्स खूप केस स्टडीज तुम्ही डिस्कस केलेल्या आहेत आणि एकूणच त्याची भाषा सुद्धा खूप छान आहे, म्हणजे साहित्यिक मूल्य त्याचं जपलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या केस स्टडीज सांगितलेल्या आहेत, जशा सत्यम घोटाळा असेल, नीरव मोदींचा असेल, किंवा तुम्ही जो 1913 मध्ये झालेला अगदी 100 वर्षापूर्वी झालेला फ्रॉड असेल, हे सगळे फ्रॉड जेव्हा सामान्य माणूस वाचतो, ऐकतो, तर त्यांना काय वाटतं की हे एक वेगळं जग आहे, ही एक वेगळी माणसं आहेत आणि त्यांचं चालत राहतं आणि आपला त्याच्याशी काही संबंध नाहीये. बाबा आपण महिन्याला सॅलरी आपल्या अकाउंटला येणार, आपण आपले खर्च भागवणार, काहीतरी वाचवणार, हे आपण आणि ते लाईक एलियन्स. पण हे खरं नाहीये, कारण मी लॉ एन्फोर्समेंटमध्ये असल्यामुळे मला माहितीये की कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या प्रत्येकावरती होत असतो. तर हे कनेक्शन तुम्ही कसं सांगाल? एक मी पुस्तकातली पण गोष्ट सांगेन आणि एक पुस्तकाबाहेरची गोष्ट सांगेन. तुम्ही सगळ्यांनी मी फॉरेन्सिकमध्ये कशी आले हे ऐकलं, पण ज्या माणसाने फॉरेन्सिकमध्ये खूप काम केलेलं आहे, मी जर त्याची गोष्ट सांगितली तर तुम्हाला लक्षात येईल की कसं हे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत आणि समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत जातं. सो मयूर जोशी, फॉरेन्सिक अकाउंटंट मयूर जोशी जे आहेत ते 2003ला CA पासआउट झाले. त्याच्या आधी त्यांनी सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर म्हणून USचा एक कोर्स केलेला होता आणि ज्या दिवशी ते तो कोर्स पास झाले तो दिवस होता 9/11चा. ओसामा बिन लादेनने ज्या वेळेला अमेरिकेवरती हल्ला केला तो दिवस होता. त्यावेळेला आउट ऑफ क्युरिओसिटी त्यांना असं वाटलं की फक्त जीव घ्यायला हा हल्ला झाला असेल का, हे याच्या मागे अजून काहीतरी आहे. म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटंट्सना तो एक जो किडा लागतो किंवा एक इन्क्विजिटिव्ह नेचर तुमचं असावं असं असतं, म्हणजे ही एक क्वालिटी म्हणतो आम्ही, ती क्वालिटी त्यांच्यामध्ये होती. म्हणून त्यांनी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय घेतला की 9/11 हे का झालं. सो तेव्हा त्यांना लक्षात आलं की 9/11चा हा जागतिक इफेक्ट कसा होता की त्यावेळेला ओसामा बिन लादेनने जवळजवळ 9/11चं प्लॅनिंग 5 वर्ष आधी केलेलं होतं. त्या प्लॅनिंगमध्ये काय होतं, ओसामा बिन लादेनला हे 9/11 ज्या दिवशी होईल, लोकांचे जीव जातील, ही जशी न्यूज बाहेर येईल तसे जागतिक स्टॉक मार्केट्स जी आहेत ती पडणार आहेत आणि ती बराच काळ पडणार आहेत जवळजवळ, कारण अमेरिकेला धक्का लागला म्हणजे इतर ठिकाणी याचा एक रिपल इफेक्ट होणार आहे. त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये शेल कंपन्या म्हणजे खोट्या कंपन्या, कागदावरच्या कंपन्या तयार केल्या. ह्या कंपन्यांनी काय केलं, या कंपन्यांनी शॉर्ट सेलिंग केलं. शॉर्ट सेलिंग म्हणजे काय केलं की शेअरचे भाव हे आधीच पडणार आहेत याचा एक अभ्यास केला आणि कुठल्या भावाला ते पडणार आहेत आणि आपल्याला किती खाली पडल्यानंतर ते घ्यायचे, त्यातनं नफा कमवला. याला शॉर्ट सेलिंग मधला नफा म्हणतात. सो ओसामा बिन लादेनने ज्या दिवशी 9/11 केलं त्या दिवशी या सगळ्या शेल कंपन्यांनी जागतिक
वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये अशा पद्धतीचं शॉर्ट सेलिंग करून बिलियन्स ऑफ डॉलर्सचा त्यावेळेला नफा कमवला आणि हा नफा पुढचे जे वेगवेगळे अतिरेकी हल्ले होते त्यांना फंड करण्यासाठी गेला. सो ही इतकी डीप थेअरी आहे. मी ही 2 मिनिटात तुम्हाला सांगितली, पण याचा अभ्यास खूप मोठा होता. सो या थेअरीला त्यांना एक मोठं इंटरनॅशनल प्राईज पण मिळालं, असोसिएशन ऑफ सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर्सचं. मग या सगळ्यामध्ये काय झालं की ज्यांना नफा कमवायचा होता त्यांनी तरी कमवला, पण ज्या लोकांनी ते शेअर्स चढ्या किमतीला घेतलेले होते किंवा ज्या लोकांचे 50-50 लाख 1-1 कोटीचे त्याही वेळेला मोठमोठे पोर्टफोलिओ होते किंवा ब्रोकर जे कितीतरी लोकांचा पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज करत असतात, ह्या लोकांनी पोझिशन्स घेतलेल्या होत्या स्टॉक मार्केटमध्ये. या सगळ्या पोझिशन्स, या सगळ्या नफ्यावरती पाणी फिरलं आणि कित्येक लोकांनी याच्यामध्ये वेगवेगळ्या जगाच्या कोपऱ्यामध्ये आत्महत्या केल्या. म्हणजे ओसामा बिन लादेनने विमानं त्या बिल्डिंग्समध्ये घुसवून तर लोकांना मारलं, पण शेअर मार्केट जे सर्वात महत्त्वाचं असतं त्याही वेळेला होतं, याही वेळेला आहे, आणि जिथे लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्स असतात त्यांना धक्का लावून लोकांनी आत्महत्या केला. तिथेही तो इफेक्ट जाणवला. पुढे त्यांच्या फॅमिलीज कितीतरी वर्ष स्ट्रगल करत राहिला कारण लोक गेली आहेत जीवानीशी. सो अशा पद्धतीचा हा खूप मोठा इम्पॅक्ट जनतेवरती असतो की कुठलाही फ्रॉड किंवा कुठली अशी अतिरेकी घटना घडली की. दुसरं पुस्तकातलं उदाहरण घ्यायचं झालं तर सत्यमच्या घोटाळ्यामध्ये, जे मी पुस्तकामध्ये अगदी क्लिअरली लिहिलेलं आहे, आम्हाला इंटरोगेशन नावाचाही एक प्रकार असतो. बऱ्याच केसेसमध्ये आम्ही नाही करत, बऱ्याच केसेसमध्ये करावा लागतो. इंटरोगेशन म्हणजे काय असतं की घोटाळ्याशी संबंधित आणि संबंधित नसलेले पण तिथे त्यावेळेला प्रेझेंट असलेल्या बऱ्याच लोकांची आम्हाला फॉर्मली इन्फॉर्मली संवाद साधावा लागतो आणि त्यातनं माहिती गोळा करावी लागते बरीच. मयूर जोशींच्या हातात ज्या वेळेला ही केस होती त्यावेळेला एक यंग सीए होता, ज्याला दिसत होतं की आता आपल्याला गजाआड जावं लागणार आहे, आणि 6 वर्ष तो सत्यममध्ये काम करत होता. तर त्याची कथा अशी होती की तो अमेरिकेमध्ये ओरॅकल कंपनीमध्ये खूप मोठ्या पोस्टवर त्यावेळेला होता, पण तिकडे रामलिंग राजू यांचा जसा उदय होत होता तसे त्यालाही वाटत होतं. रामलिंग राजू एकदा अमेरिकेमध्ये बोलायला गेल्यानंतर हा माणूस तिथे प्रेझेंट होता आणि त्याला असं वाटलं, ती तेलुगू अस्मिता होती, त्यामुळे यालाही असं वाटलं की ही व्यक्ती जर इतकं मोठं सत्यम उभं करू शकते तर मी माझ्या भारतासाठी मी का काही कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही. म्हणून हातातली ओरॅकलची नोकरी सोडून हा मनुष्य सत्यम कंपनीत भारतात परत आला. भारतात आल्यावर नंतर याचं काम काय होतं की तो प्रमोटर म्हणजे रामलिंग राजू आणि त्यांच्या फॅमिलीचे सगळे जे शेअर होल्डिंग होतं कंपन्यांमधलं ते हा मॅनेज करायचा, त्याच्या एंट्र्या करायचा, आणि त्या ह्याच्यात त्याला जसं जसं मालक सांगत होता की वेगवेगळ्या कंपन्या उघडायच्या, त्याच्यात शेअर होल्डिंग घ्यायचंय आणि त्याचं अकाउंटिंग करायचं आहे, त्या पद्धतीने हा करत गेला. पण त्याला नंतर लक्षात आलं की या सगळ्या खोट्या कंपन्या होत्या आणि आपण एका खूप मोठ्या षडयंत्राचा मोठा पार्ट झालो आहोत, आणि म्हणजे आपल्या मनात नसूनही आपण एका क्राईमचा पार्ट झाल्यामुळे आता आपल्याला जेलमध्ये जावं लागतंय. सो अशा पद्धतीने हे एक उदाहरण झालं. सो अशा पद्धतीने कितीतरी लोक ज्यांना माहितीच नव्हतं, ज्यांना फॉरेन्सिक अकाउंटिंगची मी म्हणेन कवचकुंडलं नव्हती आणि ते तशीच जॉब मार्केटमध्ये गेली, ती लोक फ्रॉडचा किंवा आर्थिक घोटाळ्याचा मोठा बळी झाली. सो अशा पद्धतीने घोटाळा होतो एकीकडे, पण त्याचे जे इफेक्ट्स असतात ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात आणि या लोकांना पण जेलची हवा खावी लागते. प्रसंगी आता हा माणूस त्यातनं बाहेर आला असेल पण हा अजूनही कोर्टाच्या काही लढाया लढत असेल. आता थोडंसं लॉ बाबतीत बोलूया. जसं मगाशी राजपूत साहेब पण म्हणाले, तुम्ही एक टर्म वापरली मगाशी, इनसायडर ट्रेडिंग. माझ्या मते अमेरिकेमध्ये इनसायडर ट्रेडिंगसाठी लाईफ इम्प्रिझनमेंट आहे, जेव्हा की भारतामध्ये आम्ही पोलीस प्रत्येक केस ही अजून 1 तारखेपर्यंत मुभा म्हणून 420 वापरते. कलम 420 याच्याच खाली कव्हर करतो, अगदीच ज्याच्यामध्ये 3 ते 7 वर्ष शिक्षा असते आणि अर्णेश कुमार असतं, त्यामुळे बेल द्यायची असते. समोर आबासाहेबांसारखे दिग्गज असतात, त्यामुळे वी आर स्ट्रगलिंग की करायचं काय. जसं डीजीपी साहेबांनी सांगितलं की नाही, हे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे, कारण हा विचारपूर्वक केलेला क्राईम आहे. बॉडी ऑफेन्स क्षणार्धात होऊ शकतो, चोरी कधी कधी मजबुरीतून होऊ शकते, पण हे हव्यासापोटी आणि आउट ऑफ ग्रीड एकदम थंड डोक्यानं केलेला हा क्राईम असल्यामुळे याला शिक्षा जास्ती व्हायला पाहिजे असं वाटतं. तर एकूणच आर्थिक गुन्हेगारी आणि त्याच्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे
याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते थोडक्यात सांगा. या एक 10-12 वर्षामध्ये काही सकारात्मक बदल आमच्या क्षेत्रात कायद्याच्या दृष्टीने झालेले आहेत. आम्हालाही हाच प्रश्न सतावायचा की टेक्नॉलॉजी वापरून झालेले क्राईम असतात ते 420 मध्ये बसत नाहीत आयडियली. त्याच्यामुळे काही काही फ्रॉडस्टर हे असेच पळून जातात आणि त्यांना शिक्षा होत नाही. सो मग आता काय करायचं, मग आता वेगवेगळे ऍक्ट्स येत आहेत. डिजिटल प्रायव्हसी डेटा प्रोटेक्शन बिल ऍक्ट अशा पद्धतीचं तुम्ही काही पेपरमध्ये वाचलं असेल. आता हा खूप बाल्यावस्थेत असलेला ऍक्ट आहे जो आता नुकताच भारतात आलेला आहे आणि कसा कुठल्या पद्धतीने तो एखाद्या इंडिव्हिज्युअलला, एखाद्या म्हणजे व्यक्तीला, एखाद्या कंपनीला, बाहेरच्या कंपन्या ज्या भारतामध्ये काम करतात त्यांना हा कसा लागू होईल हे हळूहळू केसेस जशा होतील तसं आपल्याला समजत जाईल. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे डीपीडीपी ऍक्ट ज्याला आम्ही म्हणतो, आता मी जो सांगितला, त्याच्याने बऱ्याच अंशी डेटा प्रायव्हसी तुमची राखली जाऊ शकते आणि हळूहळू काळच ते नीट सांगू शकेल, काळच नीट उत्तर देऊ शकेल. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला नीरव मोदी पळून गेला त्यावेळेला म्हणजे ती खरं तर भारताच्या एकूण हिस्ट्रीमधली फार लँडमार्क केस आहे. नीरव मोदी पळून गेल्यामुळे सरकारच्या हे लक्षात आलं की ही लोक ऑलरेडी बाहेर कुठेतरी हे पैसे पार्क करतायत आणि सगळा प्लॅन करून ही पळून जात आहेत, आपल्या हातात लागत नाहीयेत. तर काय करायचं, मग फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ऍक्ट आला. हा इतका महत्वाचा ऍक्ट आहे की ज्या वेळेला सरकारी संस्था या एकमेकांशी कम्युनिकेट करतात की असं काही झालंय, बँका सरकारी संस्थांशी कम्युनिकेट करतात की आमच्याकडचा हा अमुक अकाउंट आहे, हे नॉन परफॉर्मिंग असेट किंवा बुडीत खातं होतंय किंवा बुडीत खातं झालेलं आहे, त्यावेळेला बऱ्याचदा पासपोर्ट त्याच्या ट्रॅव्हलवरती गदा येते. हे हळूहळू आता फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ऍक्ट आल्यामुळे सहज शक्य झालेला आहे. हा एक सकारात्मक बदल झालेला आहे. मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो आहे, मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो फार जुना होता, त्याच्यामध्ये आता मनी लॉन्ड्रिंग हेही खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीने केलं जातं. म्हणजे काळ्याचा पांढरा पैसा करणं हे खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीने केलं जातं. तर हे सगळे अशा प्रकारच्या क्लुप्त्या कमी करून किंवा अशा प्रकारचे घोटाळे थोडे काही लेवलवरती थांबवण्यासाठी मनी लॉन्ड्रिंग ऍक्टही अगदी आत्ता बाल्यावस्थेत आहे. पुढच्या 4-5 वर्षामध्ये तो कसा लागू होतोय, लोकांना कशा शिक्षा होत आहेत हे आपल्याला दिसेल. अजून एक छोटासा पटकन ऍक्ट सांगते जो इंटरनॅशनल आहे पण त्याच्या केसेस आमच्यासारखी फॉरेन्सिक अकाउंटंट्स इंडियामध्ये करतात. आम्ही एका ॲल्युमिनियम कंपनीचं काम करत होतो. तर वेस्ट नेशन्स किंवा अमेरिका ही बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह आहे. मी हे का म्हणेन, कारण अमेरिकेने खूप काही दशकांपूर्वी फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट नावाचा एक ऍक्ट आणला. हा ऍक्ट काय असतो की एखादी अमेरिकन कंपनी दुसऱ्या एखाद्या कंट्रीमध्ये ज्या वेळेला जाते, स्वतःचं अस्तित्व तिथे तयार करते, त्यावेळेला बऱ्याचदा त्या अस्तित्व निर्माण करताना किंवा सुखसोयी ज्या काही कंपनीसाठीच्या बरोबर सुखसोयी आहेत त्या तयार करताना त्यांना बऱ्याचदा सरकारी अधिकाऱ्यांना काही लाच द्यावी लागते, इन कॅश ऑर काइंड. हे सगळं जर बाहेर आलं तर फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्टचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं आणि आमच्यासारख्या लोकांना इंडियामध्ये याचं इन्व्हेस्टिगेशन मिळतं. आम्ही अमेरिकन कंपन्या आम्हाला अपॉइंट करतात आणि आम्हाला त्यांना सांगायचं होतं की असतं रिपोर्टद्वारे की काय पद्धतीने ही ब्राईब दिली गेलेली आहे, किती अमाऊंटची ब्राईब दिली गेलेली आहे. हळूहळू त्यांना अमेरिकन कंपन्यांना असं लक्षात आलं किंवा रेग्युलेटर्स, नियामक ज्याला म्हणतात, त्यांना असं लक्षात आलं की आपले एम्प्लॉईज दरवेळेला दोषी असतात असं नाही आहेत, हेच मुद्दाम सरकारी अधिकाऱ्यांना पैसे देतात असं नाही आहे. त्या कंट्रीमधली ती संस्था आपल्या अधिकाऱ्यांना भाग पाडते हे करण्यासाठी. त्यामुळे आता या ऍक्टचं एक नाव बदलून फेपा, ज्याला आम्ही फॉरेन एक्स्टॉर्शन प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणतो, याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की फक्त त्यांच्या अमेरिकन एम्प्लॉईजना जबाबदार न धरवता जर हे उघडकीस आलं की त्या कंट्रीमधल्या गव्हर्नमेंट संस्थांनी किंवा गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांनी आपल्या एम्प्लॉईजना भरीच पाडलेला आहे, तर अशा कर्मचाऱ्यांना अमेरिकेत येण्यापासून मज्जाव होऊ शकतो. एवढंच नाही तर त्यांच्यावर त्या कंट्रीमध्ये केसेसही होऊ शकतात. असा तो FCPA पासून फेपा ऍक्ट हा चेंज झालेला आहे. सो असे बरेच ऍक्ट्स येत आहेत, अशा बऱ्याच गोष्टी किंवा डेव्हलपमेंट होत आहेत फॉरेन्सिकच्या क्षेत्रामध्ये पण, की जिथे आम्हाला सोपं झालेलं आहे बरंच एव्हिडन्सेस देऊन फ्रॉडस्टर्स किंवा क्रिमिनलला शिक्षा होईल हे जास्त सोपं झालेलं आहे. ओके, इंटरेस्टिंग. लाच देण्यासाठी सुद्धा आपल्या पण PC ऍक्ट मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये ते आहे की लाच देणं सुद्धा गुन्हा आहे. तर पण तो जास्ती तिकडे सिरियसली घेतला जातोय. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग.
आता कॉमन मॅन आपण बघतोय म्हणजे 2000 पासून खूप फास्ट गोष्टी बदलत आहेत. कन्व्हेन्शनल इन्व्हेस्टमेंटच्या ज्या पद्धती होत्या म्हणजे जसं LIC असेल, विमा असेल, थोडंसं सोनं घेणं असेल, किसान विकास पत्र सेव्हिंग असेल, ते सगळे मार्ग आता बदलत आहेत. लोक SIP मध्ये इन्व्हेस्ट करतायत, म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतायत, गोल्ड बॉन्ड्स घेत आहेत, क्रिप्टो करन्सी विथ लिगॅलिटी विच इज अलाउड तिथे इन्व्हेस्ट करत आहेत. पूर्वीचा इन्व्हेस्टी आणि इन्व्हेस्टर एकमेकांना ओळखत असायचे, समोरासमोर असायचे. आताचा इन्व्हेस्टर आहे पण पुढे नेमकं काय आहे, कोण आहे आणि कसं आहे याची काहीच कल्पना नाहीये. पण मग अशा परिस्थितीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट थांबवू शकत नाही. वी हॅव टू ग्रो विथ टेक्नॉलॉजी अँड टाइम. आणि याच्यातच खूप सारे लोक बळी पडतात. जसं चुकीच्या इन्व्हेस्टमेंट झाल्या, खूप म्हणजे परताव्यांची, डबल परताव्यांच्या, ज्याच्यामध्ये पॉन्झी स्कीम्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. मीच इथे इन्व्हेस्टिगेट केलेला रुद्र फायनान्सचा घोटाळा होता, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं एक MPID नावाचा आपला ऍक्ट आहे, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर्स ऍक्ट, तर त्याचं थोडंफार मिळतं कवच. पण मग ह्या मला असं वाटतं की मी 88 दिवसात त्याची चार्जशीट टाकली होती 4500 पानांची. पण आज 7 वर्षानंतर सुद्धा ती डेप्टी कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली कमिटी लोकांचे पैसे देऊ शकलेली नाहीये. ही सगळी वेळखाऊ प्रोसेस आहे. तर हे सगळं नंतर जसं तुम्ही म्हणालात पोस्टमॉर्टम करून मग पस्तावण्यापेक्षा कॉमन मॅननी आणि सामान्य माणसांनी हे सगळं करत असताना कसं सजग राहिलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये. आमच्याकडे एक इंटरेस्टिंग केस आलेली होती. केस म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली एक सजेशन विचारायला एक मुलगा आलेला होता. त्याने मला सांगितलं की तो सांगली सातारा त्या भागातला आहे आणि तो म्हणला मॅडम क्रिप्टो करन्सी आणि याच्यावर सरकारने टॅक्स भरायचा, म्हणजे त्याच्यातनं तुम्ही पैसे कमावले तर त्याच्यावर 30% टॅक्स भरायचा असा आहे. पण मला ना एक अशी स्कीम कळालेली आहे की ज्याच्यामध्ये ही लोक एक कुठलं तरी कॉईन लॉन्च करतायत आणि आत्ता हे 7,000ची इन्व्हेस्टमेंट मागतायत. पण त्यांचं म्हणणं आहे की ते जवळजवळ 150 पट याचा परतावा देऊ शकतील. तर मी ती शांतपणे ऐकून घेतली. हे कोण म्हणजे कुणी तुला हे सांगितलं हे विचारलं तर त्याला ती कुणी सांगितलं, कसं सांगितलं. मी म्हणलं ओनर कोण आहेत या कंपनीचे, ओनरही त्याला सांगता आले नाहीत. सो थोडासाच मी ड्यू डिलिजन्स केला जो तुम्ही कदाचित करू शकता अशा गोष्टी कानावर आल्यानंतर. कारण या कॉलेज गोईंग मुलांनी याच्यामध्ये पैसे घालवले. 7,000 होते पण ते घालवले त्यांनी. त्याच्यामध्ये काय होतं, मी फक्त त्या कंपनीचं ज्यांनी या मुलांना अशी स्कीम सांगितली त्यांचं नाव बघितलं तर कुठली तरी एक कंपनी ज्याची वेबसाईटही धड नव्हती ती कंपनी. त्याच्यावर कॉन्टॅक्टर्समध्ये गेल्यानंतर बघितलं तर कुठल्या तरी दुबईतला ॲड्रेस होते. उद्या यांना पकडायचं झालं तर आपण दुबईला जाणार का, तर शक्य नाही आहे. त्यानंतर बँक अकाउंटचे डिटेल्स त्याच्यावरती काही नव्हते. बरं काय तुमची स्कीम आहे, स्कीमचं जे डॉक्युमेंट असतं आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट मिळतं ना, त्याच्या भरवशावरती आपण इन्व्हेस्टमेंट करतो. तो एक व्हाईट पेपर त्यांनी दिलेला होता. नंतर मला लक्षात आलं इकडून तिकडून वेगवेगळ्या व्हाईट पेपरमधनं कॉपी पेस्ट करून त्याच्यामध्ये काहीतरी घातलेलं आहे अबाउट देअर स्कीम, जे इतकं फिशी होतं की एवढे सगळे रेड फ्लॅग बघितल्यावर मला असं वाटलं की म्हणजे ज्याचं इंग्लिशही धड नाही आहे आणि ज्याचा पत्ताही नाही आहे आणि कोण या कंपनीचा मालक आहे, ज्यांचे काळेगोरे चेहरे या लोकांनी बघितलेले नाही आहेत, तिथं ही लोक 150% परताव्याच्या आमिषाने पैसे घालायला निघाली होती. सो हा एक कॉमन सेन्स आहे की तुमच्यापर्यंत कुणीही अशी स्कीम घेऊन येत असेल तर एक प्रश्न स्वतःला विचारा की जिथे नियामक सांगतायत, जिथे बँका सांगतायत की आम्ही तुम्हाला 8 फार तर 9% याच्यावर तुम्हाला देऊ शकणार नाही आहे, किंवा शेअर मार्केटमधलं पण मी जर आज सरासरी रिटर्न बघितलं तर 12 ते 15% असतं. याच्यावर जिथे तुम्हाला भारतामध्ये रिटर्न मिळत नाही आहे तिथे 150% किंवा इव्हन 20% 25% तरी कुणी कसं देऊ शकतं. सो हा अगदी कॉमन सेन्सचा प्रकार आहे. तुमच्यापर्यंत असं कधी आलं तर तुम्ही एखाद्या पॉन्झी स्कीमचे किंवा पिरॅमिड स्कीमचे तुम्ही बळी पडत नाही आहात ना, हे चेक करणं अगदी महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोविडपासनं मी एक ट्रेंड पाहते की इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती ॲड्स करून लोक वेगवेगळी प्रॉडक्ट्स विकतात, वेगवेगळे स्टॉक सजेशन्स देत आहेत. मला विचाराल तर या भूलथापांना अजिबात बळी पडू नका. कारण ही जी इंस्टाग्रामची आणि फेसबुकचे हँडल असतात, तुम्ही ते शेअर्स घेतल्यावरती आणि कुठले तरी अननोन शेअर्स असतात, हे घेतल्यावरती तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते हँडलही दिसणार नाही. तुम्ही हे लक्षात घ्या की इन्फ्लुएन्सर ज्याला म्हणतो, काही इन्फ्लुएन्सर चांगलेही आहेत, स्टडीड आहेत, पण जे इन्फ्लुएन्सर म्हणतात की आम्ही तुम्हाला रिकमेंड करतो आणि त्या पद्धतीने तुम्ही शेअर
शेअर मार्केटमध्ये SIP मध्ये गुंतवणूक करा, तर अशा इन्फ्लुएन्सरकडे त्यांचा सेबी किंवा त्यांच्या कंपनीचा RBI किंवा असा काही रजिस्टर्ड त्यांचा नंबर आहे का, लायसन्स आहे का, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर तो इन्फ्लुएन्सर कसला, तो फ्रॉडस्टरच आहे. सो आणि हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की आम्ही पंप अँड डम्प स्कीम म्हणतो. म्हणजे काय होतं, अशा लोकांना नियुक्त केलं जातं काही फ्रॉड कंपन्यांकडनं, त्यांना स्वतःला एक रक्कम दिली जाते, आमचे शेअर्स आणि स्टॉक्सचं रिकमेंडेशन काही दिवस बंबार्डिंग करत राहा म्हणून, आणि नंतर ही लोक त्यांची शेअर मार्केटमधली एक्झिट घेऊन किंवा त्यांची फी घेऊन नंतर ते व्हिडिओ डिलीट करतात. लोकांनी मात्र ते शेअर घेतलेले असतात आणि इथे शेअर विकून झालेले आहेत म्हटल्यानंतर लोकांच्या शेअरची व्हॅल्यू 100ची अगदी 50 झालेली असते. लोकांना वाटतं की आपण चुकलो कुठे, पण चुकलो इथे की जो इन्फ्लुएन्सर नोन नाही आहे किंवा जी कंपनी नोन नाही आहे, ज्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे पण तरीही अशी डबा कंपनी स्टॉक मार्केटमध्ये आहे, याच्यावरती एक छोटा ड्यू डिलिजन्स करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा बऱ्याचदा असं होतं, एक बाई माझ्याकडे केस घेऊन आलेल्या होत्या, SIPच्या नावाखाली त्यांनी छोटी छोटी रक्कम 3-4 SIP जातील बँकेतनं, अशा पद्धतीने एका माणसाला ते चेक्स सगळे ऑथॉरिटी दिलेली होती, चेक्स दिलेले होते. आणि एके दिवशी 6 महिन्याने त्यांना वाटलं की आपल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती झाली आहे बघावी. त्या माणसाला त्या कॉल करायला लागल्या. त्या माणसाने अवॉइड करायला सुरुवात केली, कारण मी त्या बाईंना विचारलं की स्कॅम्स नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही कधीतरी सर्च कराल, कम्प्युटर एज मॅनेजमेंट सिस्टीम किंवा असे काही प्लॅटफॉर्म आहेत की जिथे तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमधली, SIPs मधली ही कन्सॉलिडेटेड एकत्रितरित्या तुम्हाला दिसते. सो मी त्या बाईंना म्हटलं की त्या माणसावरती रिलाय व्हायची गरज नाही, तुमचं कॅम्पचं लॉग इन घ्या किंवा लॉग इन तयार करा आणि तुमची इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला चेक जात आहेत, पण ते योग्य आदित्य बिर्ला, HDFC अशा कंपन्यांनाच जात आहेत का ते एकदा बघा. बघितलं, कॅम्पचं लॉग इन तयार केलं, पॅन त्याच्यामध्ये दिला, सगळे डिटेल्स दिले, त्यांना लक्षात आलं की 6 महिने आपले चेक कुठल्या तरी तिसऱ्याच ठिकाणी चाललेले होते आणि नंतर तो माणूस पळून गेलेला होता. सो हे लक्षात घ्या की आपण ज्या एखाद्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडनं हे करतोय तर तो माणूस हा ऑथोराइज्ड माणूस आहे का, याचं लायसन्स आहे का जागेवरती, आणि आपण बरोबर HDFC AMC किंवा तत्सम अशा कंपन्यांनाच आपण हे पैसे पे करतोय का. आपलं कॅम्पचं लॉग इन मागवून घ्या, तिथे स्वतःची इन्व्हेस्टमेंट बघा. ते काही अगदी मोठं लॉजिक नाही आहे, तर हा कॉमन सेन्स आहे. या जर कॉमन सेन्सच्या छोट्याशा गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही सगळे स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत फार सतर्क राहू शकता. येस, म्हणजे काळाबरोबर बदलायचं पण आहे, पण नेमकी काळजी काय घ्यायची आहे हे फार महत्वाचं आहे. आम्हीही आमच्या अवेअरनेस वीक्समध्ये हे सांगत असतो, OTP शेअर करू नका, अननोन लिंक्स क्लिक करू नका, या गोष्टी छोट्या छोट्या पद्धतीने आम्ही करू शकतो. अजून एक जस्ट तुम्हाला सॉरी इंटरप्ट करते, एक तुम्ही OTP म्हणलात म्हणून मला लक्षात आलं, आता सध्या मार्केटमध्ये एक डीप फेक नावाचा प्रकार खूप प्रचलित आहे. डीप फेक म्हणजे काय की मला एका आजींचा कॉल आलेला होता, त्या मला म्हणल्या की मला माझ्या मुलीच्या मैत्रिणीकडनं कॉल आल्या, ती कुठेतरी हॉस्पिटलमध्ये होती, तिच्या गुगल पेवरनं पैसे जात नव्हते म्हणून तिने मला एका नंबरला पैसे पाठवायला सांगितले आणि मला ती म्हणली की अर्ध्या तासात मी तुमचे 20,000 परत करते. मुलीची मैत्रीणच बोलत होती म्हटल्यावर शंका घ्यायची काही गरजच नव्हती. अर्ध्या पाऊण तासाने त्यांना पैसे आले नाहीत म्हटल्यानंतर यांनी त्या बाईंच्या नंबरवरती फोन केला की तुझे पैसे भरून झाले का, माझ्याकडनं गेलेले दिसतात, 10-10 हजाराच्या 2 एंट्र्या दिसतात, तर तू कधी परत मला पाठवशील. त्या बाईंनी सांगितलं की मी तर तुम्हाला कुठलाच फोन केला नाही, तुम्ही कुणाला पाठवले पैसे. सो डीप फेक म्हणजे काय की त्या बाईचा आवाज वापरून तसा फोन या बाईंना व्हॉट्सॲपवरती आलेला होता आणि या बाईंनी तो अटेंड केला. त्या बाईशी त्या मैत्रिणीशी चौकशी न करता की तूच बोलत होतीस का आणि तुलाच पैसे हवे होते का, मी ऐकलेलं बरोबर आहे का, आणि मी आता करू का ही एंट्री किंवा करू का हे ट्रान्सफर. सो ही 2 मिनिटाची गोष्ट आहे, फक्त खात्री करून घेणे. सो डीप फेकचा खूप वाढता वापर, त्याच्यामुळे गुगल पे, फोन पे याच्यावरनं लोक पैसे ट्रान्सफर करतात आणि त्यांना ट्रेस करणं खूप डिफिकल्ट आहे की कुणी फोन केलेला होता. सो अशा बाबतीत जर तुम्ही थोडेसे जास्त सजग राहिलात की कुणी ओळखीतली व्यक्ती पैशाची मागणी करते तर एकदा डबल चेक करा की त्याच व्यक्तीचा फोन होता का, त्याच व्यक्तीचा ईमेल होता का, ईमेलवरनंही ही पैशाची मागणी होते. सो या काही काळजीच्या गोष्टी आहेत, या तुम्ही घेतल्या तर मला वाटतं की पोटेन्शियली तुम्ही विक्टीम होण्यापासून वाचाल. नक्कीच. AI चा वापर आता वाढेल आणि फ्रॉड अजून कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने होतील आणि याच्यासाठी आपण तयार पाहिजे. म्हणजे आपण वी कांट रन अवे, आपण बॅटलफील्ड सोडून जाऊ तर शकत नाही. आपल्याला इथे राहायचं आहे, आपल्याला स्वतःची डेव्हलपमेंट पण करायची आहे, पण स्वतःचा बचावही करायचा आहे. तर
आपण अजून खूप वेळ बोलू शकतो, पण आम्हाला मर्यादा घालून दिलेली आहे आणि बायकांच्या बोलण्याला तर मर्यादा नसतेच. त्यामुळे आयोजकांनी आम्हाला निक्षून सांगितलेलं आहे की 8 वाजता बंद करायचं, पण आम्ही 6 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेली आहेत. आमच्याकडून पण थोडा छोटा फ्रॉड झालेला आहे पण हरकत नाही. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात आणि फ्रॉडची व्याप्ती म्हणजे आम्ही गमतीनं म्हणतो डिमॉनिटायझेशनच्या दिवशी घराघरातले फ्रॉड समोर आले. बायकांनी लपवून ठेवलेले पैसे तर त्या फ्रॉड पासून अगदी सत्यम आणि लेटेस्ट चंदा कोचर यांच्या फ्रॉड पर्यंत खूप सारं आहे. हे एक वेगळं काय म्हणू आपण त्याला, एक वेगळं जग, एक वेगळी दुनिया तुम्ही आम्हाला उलगडून दाखवलीत. पण सगळे जसं समजत होते की आपला या जगाशी काही संबंध नाहीये आणि आपण अलिप्त आहोत आणि हे वेगळं चाललंय आणि ह्या 2 वेगळ्या सिस्टीम आहेत, तर असं काही नाहीये. तर या देशाचे नागरिक म्हणून आपल्यावरती परिणाम होणारच आहे आणि अल्टिमेटली जो पैसा घेतला जातो हा तुमच्या माझ्या खिशातला म्हणजे टॅक्स स्वरूपात आपण जो देतो आहे तो घेतला जातो. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे सजग राहणं, थोडं चाणाक्ष आणि किचकट राहणं म्हणेन मी, की प्रश्न विचारा की जेणेकरून या घोटाळ्यांना आपण बळी पडणार नाही. आणि तुम्ही इथे आलात, हे सगळं छान समजावून सांगितलं. आणि आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीनं म्हणजे आम्ही सगळे आता डबल डिग्री होल्डर्स वगैरे खूप जण आहेत, पण आर्थिक साक्षरता डळमळीत आहे सगळ्यांचीच. तर त्यासाठी उचललेलं हे एक मसापनं चांगलं पाऊल होतं असं मी म्हणेन आणि सर्वांच्या वतीनं मसापचे पण आभार मानते आणि तुमचे पण. आणि आपल्याकडून काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. प्रश्नांच्या आधी मी फक्त एक छोटी कृतज्ञता व्यक्त करेन. मसापच्या दक्षिण सोलापूर शाखेने हा कार्यक्रम सोलापुरात ठेवला, याच्याबद्दल मी खूप आभार मानते. म्हणजे मला सोलापुरात यायला मिळालं आणि तुमच्या सगळ्यांशी बोलायला मिळालं हा आनंद आहेच आहे, पण त्याचबरोबर हे इतकं महत्त्वाचं, हा सब्जेक्ट इतका महत्त्वाचा आहे की तो तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, या मुलाखतीद्वारे हा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि मला पहिल्यांदा अशा मुलाखतकार मिळालेल्या की ज्यांनी या क्षेत्रामध्ये ऑलरेडी खूप काम केलेलं आहे. सो बोलायला, आणि वकील साहेब ज्यांनी जे या क्षेत्राशी निगडीत आहेत, सो डायसवरचे सगळे बसलेले मान्यवर आणि आजचे प्रमुख पाहुणे आणि मुलाखतकार, सो हे सगळं खूप छान जमून आलं, याच्यासाठी मी खूप आभारी आहे. मला अजून 1-2 वाक्यात मला कृतज्ञता अशा व्यक्त करायच्यात की हा पहिलाच कार्यक्रम आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग या विषयावर झाला नाही, तर ज्यावेळेला हे पुस्तक आलं त्यावेळेला 17 एप्रिल 2024 रोजी रविवारी निहारिका बुक क्लब म्हणून डॉक्टर संध्या रघुजी हा उपक्रम चालवतात आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, कारण याच्यातली 117वी जी सभा होती त्यावेळेला जवळजवळ 40 ते 50 लोक उपस्थित होती. या पुस्तकाचं वाचन झालं. माझ्या सख्या बहिणींनी नेहानी हे पुस्तक वाचनही केलं आणि यातले काही पैलू लोकांना उलगडून दाखवले. 12 वर्षापासून ही वाचन चळवळ चालू आहे. सो डॉक्टर रघुजींचे निहारिका बुक क्लबचे मला विशेष आभार इथे मानायचे आहेत. रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट आणि रोटरी क्लब जुळे सोलापूर यांनी पण 5 एप्रिल 2024 रोजी असा कार्यक्रम आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग पुस्तक वाचन आणि त्याच्या अनुषंगाने या विषयाबद्दल एक चर्चा अशी ठेवलेली होती. सो यांचेही मला अगदी मनापासून आभार मानायचे. डॉक्टर सौ वर्षा आणि विकास किरपेकर, डॉक्टर संध्या रघोजी, डॉक्टर सतीश, डॉक्टर क्षमा वळसंकर, डॉक्टर हेमंत आणि शुभांगी साठे, डॉक्टर गिरीश कुमठेकर, सौ लता आणि डॉक्टर शिवशंकर अय्यर, डॉक्टर भरत मुळे, डॉक्टर विद्या कारवेकर, डॉक्टर अनिकेत देशपांडे, डॉक्टर गौरी काहते आणि डॉक्टर लीना मेहता या सगळ्यांचा सक्रिय सहभाग होता या सगळ्या पुस्तक वाचन चळवळीमध्ये किंवा या कार्यक्रमांमध्ये. सो मला या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. धन्यवाद. प्रश्न कोणाला काही विचारायचे असतील तर, आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. मी जे शेवटी बोलले तेच आधी कुणीतरी लिहिलं होतं की नोटबंदीनंतर महिलांनी लपवून ठेवलेले पैसे बाहेर आले आणि एक गृहिणी म्हणून तुम्ही काही लपवून ठेवलं होतं का? नाही, मी काही लपवून नाही, त्यांनी लपवलं नव्हतं. कृष्णकांत चव्हाणजी, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. फॉरेन्सिक अकाउंटिंग कोर्सेस साठी एलिजिबिलिटी काय असेल आणि त्याचे डिटेल्स त्यांना हवे आहेत. ॲस्पायरिंग लोकांसाठी ऑफकोर्स यू आर ॲन आयडियल पर्सन अँड आयडॉल, तर त्या दृष्टीनं त्यांना काही माहिती हवी आहे.
मी इथे अगदी इन शॉर्ट हे आन्सर करेन, कारण काय आहे, फॉरेन्सिकमध्ये पण सर्टिफिकेशनसाठी खूप वेगवेगळ्या शाखा आहेत, ज्याच्यावर जनरली माझी टीम आणि मी सेपरेट नेहमी काउन्सिलिंग करतो. लोकांचा इंटरेस्ट समजून घेऊन, लोकांचे आधीचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड समजून घेऊन. तर मी इथे माझा नंबर देऊन ठेवते, तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क करावात. मला जास्त खुलून याचं उत्तर देता येईल, पण इन शॉर्ट सांगायचं झालं तर इंडिया फॉरेन्सिक नावाची संस्था आहे भारतातली. ही पायोनियर संस्था आहे, ज्यांनी फॉरेन्सिक रिलेटेड 7 ते 8 कोर्सेस भारतामध्ये आणले, सुरू केले. नॅशनल स्टॉक एक्सचेंज अकॅडमी यांचेही हे पार्टनर आहेत. पुणे युनिव्हर्सिटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे युनिव्हर्सिटी, या सगळ्यांबरोबर ही लोक खूप क्लोजली काम करतात. पण मी म्हटलं तसं की फॉरेन्सिक ही खूप मोठी अंब्रेला आहे आणि त्याच्या खाली वेगवेगळे त्याचे आयाम आहेत. तर तुमचा इंटरेस्ट काय आहे याच्यावरती खरं तर ते डिस्कशन खूप मोठं होईल. त्याच्यामुळे मी विनंती करते तुम्हाला की आपण मेल किंवा फोनवरती संपर्कात राहून याच्याबद्दल जास्त मी बोलू शकेल. होप कोणाला काही विचारायचं नाहीये किंवा असेल तर सांगा. येस. फायनल मॅच आजची आहे आणि बऱ्याच लोकांना घरी जाण्याची गडबड आहे. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर इथे येऊन जर का विचारले तरी चालतील. याचबरोबर आपण हा कार्यक्रम इथंच संपवतोय. आपल्या सगळ्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपवतोय. सगळ्यांनी जर का कोणाचे प्रश्न असतील तर इथे यायला हरकत नाही. नमस्कार.